चला आज बनवूया मस्त मुरमुऱ्याचे लाडू आणि माझ्यासोबत आज काय घडलं ते तुम्हाला मी पुढं सांगते. पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथं मोजून मापून काहीच घेतलेलं नाही गूळ मोजलेला आहे नाही मुरमुरे मोजलेले. तर गूळ मी अंदाजे जेवढा घेतला आहे तेवढा असेल तो 1-1.5 वाटी ठीक आहे. पण याच्यात मोजण्याचं प्रमाणाचं काहीच विषयच नाही आहे. आणि सर्वात अगोदर सांगते की मी व्हिडिओ चालू करायचा विसरले होते. तर सर्वात अगोदर मी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकलं होतं की गूळ जळू नये किंवा चिटकवू नये म्हणून खाली. आणि त्याच्यानंतर मी जेवढा गूळ बारीक करून घेतला होता तेवढा सगळा गूळ ॲड केला, तो वितळून घेतला व त्याला असा फेस यायला लागल्यावर मी 2 ते 3 वेळेस चेक केला की त्याची गोळी तयार होती का. पण एकदाही त्याची गोळी तयार झाली नाही. नंतर मी तिसऱ्यांदा वाट न बघता पूर्ण मुरमुरे यात ॲड केले, छानपैकी मिक्स करून घेतलं. गरम गरम लाडू वळायला घेतले. आता गॅस बंद केलेला मी फक्त मिक्स करून घेते. आणि सर्वात पहिली चूक अशी झाली की मी हाताला पाणी लावून घेतलं. तर पाणी नाही लावायचं, हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ओल्या हातामध्येच थोडंसं तेल आपल्या हाताला लावायचं आहे. ह्यावेळेस मी तेल लावलं होतं तर एकही मुरमुरा हाताला न चिटकता पूर्ण लाडू मी वळवून घेतले. आणि तुम्हाला दाखवते मी पुढं की एकदाही याची म्हणजे गोळी तयार झाली नाही. गोळीच्या भरोशावर बसू नका किंवा पाकाचा गोळी तयार होईल आणि मग आपण यात मुरमुरे टाकू, नाही तर पूर्ण गूळ जळून खाक होऊन जाईल. आणि छान असे पूर्ण लाडू तयार झाले आणि यात मोजून मापून काही केलेलं नाही. प्लीज लाईक शेअर